बनणार आहे बघा मुगाचं वरण, सगळ्यांना आवडणारं आणि खूप छान लागते। त्यासाठी मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे मी घेतलेला आहे। कुकरमध्ये मुगाची डाळ टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची। मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हळद टाकायची, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं। 2 गिलास पाणी टाकलेलं आहे। कधी पण ध्यानात ठेवायचं, वरण कुठलंही बनवताना तुरीचं हो या मुगाचं त्याच्यासोबतच हळद आणि मीठ टाकायचं, कारण आहे ना हळद मीठ सोबत शिजल्यानं वरणाची चव चांगली येते। बघू शकता। कुकरला झाकण लावून घ्यायचं, गॅस ऑन करायचा, वरती कुकर ठेवायचं। कुकरला फक्त 2 शिट्या होऊ द्यायच्या, कारण मुगाची डाळ ही लवकर शिजते। कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत। बघू शकता डाळ छान शिजलेली आहे। मुगाच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी बघा इथं लसूण कापून घेतलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, कढीपत्ता आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून। गॅस ऑन करायचा, गॅसवरती कढई ठेवायची। कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं वरणात टाकण्यासाठी। पाणी गरम झालेले आहे, डाळीमध्ये टाकून घेते मी। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1.5 माप तेल टाकायचं। झालेलं आहे, राई टाकायची, कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकायचं, जिरं टाकायचं, हे वाळल्या मिरच्या आहेत हे पण टाकून घ्यायचं। मिरच्यानं वरणाची टेस्ट चांगली येते। कढीपत्ता टाकायचा, कापलेला लसूण टाकायचा, लसणाला छान परतू द्यायचं लालसर होईपर्यंत। आणि वरणामध्ये कधी पण थंड पाणी नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं, नाहीतर वरणाची चव जाते। लसूण लालसर झालेला आहे, कोथिंबीर टाकायची, परतून घ्यायचं। शिजवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची, परतून घ्यायचं। याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं, कारण आपण अगोदर शिजवताना मीठ टाकलेलं आहे। मला छान उकळी येऊ द्यायची 5 मिनिटं। 5 मिनिटं झालेले आहेत बघा, उकळी छान आलेली आहे। बघू शकता वरण छान झालेलं आहे। या प्रकारचं वरण केलं ना सगळेजण खातात आवडीनं। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मुगाचं वरण कसं झालं ते।